बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत रंगण्याची शक्यता आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सहभागाबाबत चर्चा रंगली आहे। अशातच युगेंद्र पवार यांनी अप्रत्यक्षपणे निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले। बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला। माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शरद पवारांची निगडीत आहे। जर शेतकरी निवडणुकीमध्ये उतरतील तर आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं राहू, असंही युगेंद्र पवारांनी म्हटलंय। माळेगाव कारखाना हा पवार साहेबांचा कारखाना म्हणून ओळखला जातो। पवार साहेब स्वतः त्या कारखान्याचे सभासद आहेत। त्या कारखान्यासाठी जेवढं काम पवार साहेबांनी केलंय, आजपर्यंत कुणी त्या कारखान्यासाठी तेवढं काम केलं नाही। आज कारखान्याबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे शेतकऱ्यांमध्ये, आणि जर स्वाभिमानी शेतकरी, स्वाभिमानी सभासद तिथं कारखाना लढण्यासाठी इच्छुक असतील तर मग आम्ही आमची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे लावू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।